मी करू का सुरुवात? येस. आणि आज फायनली आपण मैथिली बरोबर गप्पा मारणार आहोत. आता ती सुरुवात करू का विचारलं तिने तरी तू सुरुवात करतोस. सॉरी. रोल कॅमेराज. भंकस असणारच आहे, पण फक्त भंकस नसणार आहे. मला वाटतं मी ना खरं सांगू अगदी मनापासून मी ऍक्च्युली ठरवलं होतं की लग्न झालं यांची तोंड नाही बघणार. बाबाचे खूप किस्से. बाबा नसेल तर पिकनिकला मजा नाही. काय झालं बाबा ना नेकेड असतो एकमेकासमोर. हा विचारांनी म्हटलं ना. हे नाही काय ना था. अरे विजुअलीची फिल्म आहे म्हणजे तू असणारच ना. नाही आहे मी तुझ्या. पुढचं मी नाही सांगू शकत कारण मरणाला सगळे घाबरतात. नाही ना, म्हणून तर त्या तुझ्या सिरीजचा उल्लेख करते स्ट्रगलर झाला. त्याच्या यशाचं मूळ कारण हे काय ऑन कॅमेरा बोलायला काय हरकत नाही. माझा एक मित्र आहे, त्याला मी काही लाख रुपये एकदा दिले. सो पैसे परत घेणे हा मुद्दा नाहीये, पण आणि आता आमच्यात पण एक बॉन्ड जो असतो ना तो कधीतरी फाटला पण होता. अगदी स्पष्ट कबूल करायचं. ज्या पद्धतीने त्यांनी पैसे उभे केले ते थोडंसं खरं सांगतो तुला, आम्ही ती दहीहंडी बांधणारे मित्र आहोत. कुणी का पुढे ना विजय आपल्या मंडळाचा होणार आहे. जिसका कोई मतलब नहीं होता ना वही दोस्त होता है. कुशाबद्दल बोलतो. नाही पण मला तुझी बाजू समजून घ्यायची, नेमकं तुला काय झालं. माझी काही बाजू नाही. वेलकम 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 तुमच्या सगळ्यांना. आणि मला आज खूप मज्जा येते ऑब्व्हियसली येणारच, कारण सेगमेंट बॉयज टॉक आहे आणि तुम्ही सगळे आज या सेगमेंटमध्ये आलात. सुरुवात म्हणजे आता मी इथे फक्त माझ्या तन्मय नावाचा माझा एक कलिग आहे, सो त्याने मला सांगितलं की सुरुवात अशी दादा करूनच दादा म्हणणारच आहे मी तुम्हाला सगळ्यांना. भंकस असणारच आहे, पण फक्त भंकस नसणार आहे. सो लेट्स स्टार्ट. आणि सुरुवात ह्यापासूनच करते की तुमचा भंकस करण्याचा विषय असा काही ठरलेला असतो का? म्हणजे तुम्ही जेव्हा भेटता बोलता एकमेकांशी किंवा असं ठरवून भेटायचं असं तुमचं काही असतं का, की तुम्ही नॉर्मली एकत्र फिरत असता, मजा करत असता? याचं उत्तर कोणी देणं अपेक्षित आहे? तुम्ही कोणी पण द्या. आता खरं तर मला वाटतं सुरुवातच भंकसनी सुरू होते आणि मग विषय जो महत्वाचा असतो तो नंतर माने आठवण करून देतो, तेव्हा मग थोडा वेळ सिरियसनेस. अरे हो याच्याकरता आलो. माझ्याकडे एक वेगळी कला आहे याच्यातली. बर, मी कुठलाही गंभीर विषय भंकस विषयाकडे घेऊन जाऊ शकतो, ज्याची आम्हाला खूप भीती वाटते. ही अद्भुत कला आहे. खूप भीती. याला कोणाकडे जर घेऊन जायचं आपल्याला तर इट इज नॉट ऑलवेज नेसेसरी की तुम्ही प्रत्येक वाक्यात एक पंच मारला पाहिजे, असं काय गरजेचं नाही ना. तर ह्याला जर कुठल्या अत्यंत सिरियस व्यक्तीकडे घेऊन जायचं तर मी दडपणाखाली असतो की हा कुठे काय पंच मारेल, काय बोलून जाईल, तो समोरचा माणूस कोण आहे, सिच्युएशन काय, सिच्युएशन काय, त्याने काढली पटकन बंदूक आणि ठोकलं काय. आठवलं? प्लीज प्लीज आम्हाला पण सांगा. हॅलो, आठवलं तुमचंच नको इथे. काय आठवलं? अरे तो मुद्दा आता पॉडकास्टला नाही सांगता येऊ शकत. असं तर तुमचं काहीच सांगता येण्यासारखं नाही, मग तुम्ही कोणीच बसलं नाही पाहिजे. तुम्ही सांगा, तुम्ही विषय काढलाय तर तुम्ही कुठला मुद्दा सांगायचा ते सांगा यातला. आमचे एक मित्र आहेत समीर भारती, खूपच जवळचे मित्र आहेत. आम्ही दादा म्हणतो त्यांना, पण खूप जवळची मैत्री आमची. तर त्यांच्याकडे ती गन आहे आणि मग ते ना आम्हाला अशी एक चिकूचं झाड होतं, त्या चिकूच्या झाडाला एक चिकू होता आणि आणि त्यांचा खरं तर नेम चांगला आहे की ते कोणाच्या तरी हातावर अशी बिस्लरीची बाटली अशी पकडायला लावतात आणि ते बरोबर बाटलीचं टोपण उडलेलं असतं किंवा लांब ते टोपण ठेवतात आणि ते एवढंच टोपण आहे त्याच्या बरोबर मधून गोळी गेलेली असते. एवढा चांगला नेम. आता ह्याच्या समोरच त्याचं काय झालं गणलं त्यांचं काय कळेना. हा, तो चिकू काही फुटेना. 1 2 31 होता आणि आम्हाला पार्टीला निघायचं होतं. हा बेसिक आहे. खरं आता सुरुवात केली तर मी सांगतो, 31 होता, सेलिब्रेशनला आम्हाला निघायचं होतं आणि विजूदादांची फॅमिली होती, माझी फॅमिली होती, भाऊ येणार होता. हे सकाळी फक्त मला माझ्या घरासमोरून चालले होते, रेकी करत होते. राहुल जाधव सर होते सोबत, DOP आपले. आणि ते अरे राहुल दादा आहे सोबत. अरे वा म्हटलं, अरे वा दादा. मी झोपेत, अरे वा वा दादा तुझ्या घराखाली आहे. आलो दादा,
असं आलो दादा म्हणून जो फक्त राहुल दादाला भेटायला गेलो होतो ना खाली घराच्या, ते तो मी सुरूच झालं. ह्याच्यातच अडकलो. ते दुपारचे 1 उचलून वाजले. घेऊन गेलो होतो. मी तसाच दात पण नाही घासलेत, मी तसाच फिरतो यांच्याबरोबर. आणि अरे चल रे करत झालं. आणि आता घाई झाली, आता उशीर व्हायला लागलाय. आणि त्यात समीर दादांनी ती आण रे आपली, पुढचं मी नाही सांगू शकत कारण मरणाला सगळे घाबरतात. तुम्ही सांगा. तर तो नंतर म्हणे ते पुटन दादा जायचंय, त्याने सांगू का की एक काम करा, मी चिकू आणतो कापून नळी जवळ धरतो आणि तुम्ही बाहेर करा. म्हटलं अरे मोठ्याने बोलला तर तुझा चिकू बनवते. अरे नेम समीर दादांचा नेम कधी चुकत नाही. म्हटलं हा ठीक आहे, एक ठा विषय संपला. हा पण तो त्या दिवशी काय फुटेज त्या दिवशी सांगतो, त्या दिवशी वारा पण ऐकेना, वारा पण थांबेना, नेमका तो चिकू झुलतोय असा. 31 डिसेंबर चिकूचा दिवस होता ना. कसं फुटणार. पण त्याच्यानंतर आम्ही समीर दादांकडे गेलो. त्याला असं म्हणायचंय की 31 डिसेंबर खरं तर संत्र्याचा दिवस होता. व्हॉइस टॉक दिलं तो चिकू कसा फुटेल असं. पण मला हे नाही कळणार ना, तुम्हाला सांगावं लागेल. संत्रा मोसंबी ग, संत्रा मोसंबीचा दिवस ना, चिकूचं काही काम नाही. असं असं त्याचं तो. तर किस्सा महत्वाचा. त्याच्यानंतर आम्ही समीर दादांना भेटायला गेलो होतो. हा. तर समीर दादांना त्या दिवशी खूप वाईट वाटलं की ते चिकू कसा फुटला नाही. आणि एक विथ डेड आईज माणूस आम्हाला भेटला, असा हॅट बीट घातलेला आणि अशा त्याच्या बंदुका सगळ्या त्या रिपेअर कर. आणि मग समीर दादा म्हणाले त्या दिवशी याचा हा स्क्रू लूज होता, काहीतरी म्हटले, काहीतरी टेक्निकल, आम्हाला काही कळेना. आता बघ म्हणून पुन्हा सुरू झालं होतं. पण याच्या बोलण्याची भीती वाटते. हा समीर दादाने बोलू शकला असता की नाही, पण ही सिच्युएशन फनी होती. म्हणजे आता ह्याच्यावरती त्याने रिॲक्ट करणं अगदीच सच्चा आहे. माझं काय म्हणणं, हा त्यांना तू एपिसोड बोलू आल्यानंतर मी नकोस. जरा बघायला सांगणार आहे. त्या त्यांना दिवशी जर चिकू फुटलं. तो बोलला असता मी चिकू आणून देऊ का, तर पण तिची पर्सनॅलिटीच तशी आहे. मला वाटतं की तो असा धीरगंभीर वागायला लागला तर सगळ्यांना. त्याचीच तर भीती वाटते. तुमच्या पर्सनॅलिटीज कशा बाहेर येतात तुमच्या मैत्रीमध्ये? म्हणजे तुम्ही खरंच तसेच असता नेहमी की बाहेर गेल्यावरती तुम्ही प्रिटेन्शियस असता आणि ऍक्च्युली तुमच्या 4 जणांच्या ग्रुपमध्ये तुम्ही खूप वेगळे असता, असं काही आहे? नाही ना, म्हणून तर त्या तुझ्या सिरीजचा उल्लेख करते स्ट्रगलर्स झाला, त्याच्यातही त्याच्या यशाचं मूळ कारण हे तू म्हणालीस तेच आहे की त्याच्यात कुणी ऍक्टिंग केली नाही. आम्ही जसे होतो जसे बोलायचो, ज्या भाषेत बोलायचो त्याच भाषेत आम्ही त्या कॅमेऱ्यासमोर पण बोलायचो. आणि आता जसं केलं की आपण बसलोय आणि कॅमेरे फिक्स केलेत, आम्ही तसंच करायचो की एक कॅमेरा फिक्स असायचा आणि आम्ही आमचा चाललेला असायचं. आमच्यापैकी 4 कुणीच बाहेर प्रिटेन्शियस नसतो. म्हणजे आता समजा वेगळी माणसं आहेत, वेगळा ग्रुप आहे किंवा एखाद्या वेगळ्या ठिकाणी होत, तर मग थोडस नाही, सामाजिक आपल्या समोरचा माणूस माहित नसतो ना. आता इथे कसं आम्ही कोळून प्यालो त्यामुळे आम्ही नेकेड असतो एकमेकासमोर. मी विचारवंत आहे. विचारांनी म्हटलं ना मी. काय मी तसा विचारवंत आहे, पण मी ह्यांच्या आम्ही ऐकत नाही एवढं. येतो तेव्हा मी तो कोट मी माझ्या बाजूला काढून ठेवतो आणि मी मित्र म्हणून तुम्हाला खूप ऑन कॅमेरा थुंकता येत नाही मला. त्याच्यावरची रिॲक्ट तू. नाही, पण तो खूपच असा, म्हणजे मला असं वाटलं की तू खूप इंट्रोवर्ट आहेस आणि पण अदरवाईज कुठला इंटरव्ह्यू दिलाय त्याने तुला आधी? तुला हे सगळं वाटतंय त्याच्याविषयी? अरे मी तेच सांगते ना की बॉयज टॉक मध्ये खूप वेगळ्या पद्धतीने माणसं खुलतात. हे मी त्याचं पॉडकास्ट एक उदाहरण आहे, कारण तो इतका इमोशनल झाला होता आणि मला आहेच. तो आहे. इमोशनल आहे. पण लोकांना तसं परसेप्शन नसतं. लोकांना असं वाटतं की तुम्ही फक्त भंकच करता 4 जण एकत्र येऊन. नाही, तो अस्सल कोकणातल्या फणसासारखाच आहे. आई ग, त्याच्यात तुम्ही जवळ जाल तुम्हाला काटे टोचतील, त्याच्यासाठी त्याला कापावाच लागतो. त्याची जोपर्यंत त्याला वा, वा, वा. कापा तोपर्यंत ते सोनेरी फणस ते गरे दिसणार नाहीत तुम्हाला. किती भारी, खूप भारी. तुझा किस्सा माहिती ना तुला आता पॅकअपचा? तो सांगा, तो रडत होता तेवाला. काय आता आमचं सांग, तू सांग. काय नाही, शेवटचा दिवस होता आणि आम्ही म्हणजे पिक्चरच्या पहिल्या दिवसापासून आम्ही मरमर मेहनत करतो आणि शेवटचा दिवस
आमचा, आणि हा बोलला की आता संपलं शूटिंग, आता ह्याच्यापुढे Wrap up. shooting नाही होणार, स्क्रॅप झाला पिक्चर. स्क्रॅप नाही, रॅप झाला तुझा. अरे रॅप बोललो ना मी, काय बोबडा आहे का? स्क्रॅप. आईला रॅपअप झालं फिल्म. आणि मला एकदम असं आई शपथ संपलं सगळे, आणि मला असं एकदम परत तेच झालं त्याचं, परत तीच बायको, तेच घर, तोच संसार. हो यार, ये नाही कहना था. हा. मला एकदम भरून आलं पण, बाकी काय नाही. हा, मग हा रडायला लागला एकदम. आम्हाला कसं झालं, हुश झाला आपला सिनेमा, ये ये असं वाला फिल्म. बरं माझ्याकडे आला तर मला टेन्शन आलं, ह्याला हँडल कसं करायचं आता. खुशा हो मामा, विजू माने तिकडे बघ आरडतो, याला बघ काय ते. एकदा एक किस्सा सांगतो. आई गं. एकदा आम्ही कोणाची तरी पार्टी होती, एका लांब धाब्यावर गेलो होतो, आणि सगळे ते सगळ्यात शेवटी बिलाचं हे करून मी बाहेर जेवायला पडलो. त्यावेळेला आमचे 3 मित्र एकमेकांना मिठी मारून रडतायत, ढसा रडतायत. तर मी त्यातल्या त्यात म्हटलं बाबाला बाजूला घे, बाबा ये बाबा, काय झालं? अरे कारण तर सांग बाबा, रडू नको बाबा, कारण सांग, काय कारण आहे? अरे तो पण तो रडतोय. खरं आहे. मग काय कारण काय माहित नाही, तो रडतोय. मी म्हणून तो रडतोय म्हणून हा ढसा रडतोय, त्याला काही कारण माहिती नव्हतं की तो का रडतोय. मग मी दुसऱ्याकडे गेलो, अरे तू का रडतोय? म्हणलं अरे कोण मित्र आहे ते माझ्या आयुष्यात, हे का रडताय त्यांना माहिती नाही, केवळ एक रडतोय म्हणून हे दोघं. बरं ढसा रडतायत असं पण नाही की डोळ्यात पाणी आलं आणि पुसलं, ढसा हंसून रडतायत. त्याला सकाळी यांनी शिव्या घातल्या असणार. का त्यांना विसरायला झालं होतं कारण का रडत होत होते. काय माहिती. वाहून गेलं कारण. एक जो पहिला रडत होता ना, त्याने जेन्युअनली त्याच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम होता, तो एक्सप्रेस केला म्हणून तो रडायला लागला. त्याला जो दुसरा जाऊन भेटला तो रडतोय म्हणून तो रडायला लागला. ह्या तिसऱ्याला तर ते माहितच नाही की कारण काय आहे, हे रडतात म्हणून हा रडायला लागला. हे मी हसण्याच्या बाबतीत माहिती होतं मला, की असं एखाद्याचं हसणं जेवढं फनी असतं की आपल्याला उगीच हसायला येतं, हे वेगळंच आहे. आणि भर हायवेला उभे राहून मध्ये गाडी लावून रडत होते. हायवेला उभे राहून मध्ये गाडी लावून रडत होते. बाबाचे खूप किस्से. बाबा नसेल तर पिकनिकला मजा नाही, जान नाही. बाबा पाहिजे पिकनिकला. खरंय. नाही पण मीच नाही, आमच्यातलं कोणीही नसेल तरी ती जाण नसते. चौघांमधलं एक जरी मिसिंग असला तरी ती मजा येत नाही, म्हणजे कोणाच्या दुसऱ्याच्या येण्याने ती जागा भरून निघू शकत नाही. येस. ही चौघांची जागा फिक्स आहे. बकरा कोण असतो तुमच्यातला? आमच्या चौघांमध्ये कोणी नसतो, पण आम्ही ते 4 मित्र आहोत ना की आमच्यात आज तो काय उगीच आम्ही एवढा गोल फिरवतो. तो स्वतःहून होतो यार, आम्ही करत नाही त्याचं काय असं. आम्ही त्याला असं काही तसं काय आम्ही एकमेकांची सगळेच घेत असतो. आम्ही तिघं म्हणून कधीतरी बाबाची घ्या, आम्ही तिघं कुशलची घ्या, पण माझी डिश मजा जास्त कधी आवडते. येते, हा याची कारण हा चिडतो, हा रुसतो, हा ग्रुप एक्झिट, ग्रुप मधून निघून Oh जातो. shit, हो, really? हो. हा हे काहीतरी actually करतात तुम्ही? इमोशनल मेसेज टाकतो. महिन्यात 3 ते 4 वेळा हा एक्झिट होतो. किमान 3 ते 4 हा इमोशनल मेसेज टाकतो, डिलीट करतो. मग ते आम्हाला दिसतं, मग आम्ही याला डिलीट कुमार असंही नाव ठेवलंय. आणि चालू पॉडकास्ट मध्ये सुद्धा चालू पॉडकास्ट मध्ये रुसून निघून गेला होता. बरं ह्याच्यावर तो काय बोललाच नव्हता. त्यांनी आमच्यावरती प्रँक करायचं ठरवलं, आम्हाला कोणाला माहित नाही. आणि ते लोक त्याला रेडिओचं होतं, या रूम मध्ये आम्ही होतो जिथे आमचे इंटरव्ह्यू घेणार होते, आणि दुसऱ्या रूम मधनं ते बोलत होते, आणि त्यांनी माईक चालू ठेवला होता मुद्दामून, आम्हाला माहित नव्हतं, इथे स्पीकर ऐकायला येत होतं. तर त्यांनी असं सुरू केलं काय तो स्वतःला काय समजतो, हा स्वतःला काय समजतो, तो मोठा चला हवायुद्यामधलं काम करतो, याच्यावरती 1-2 वाक्य, एक 2च वाक्य बोललं. आणि मग तो बाबाविषयी बोलायला लागला. त्यांनी बाबाविषयी एवढं वाईट बोलायला, ओव्हर लाऊड ऍक्टिंग करतो, हे करतो. तिथे आमचा पारा सुटला. तिथे पारा सुटल्यावरती आम्ही चिडलो, आणि की त्यांना जे एक्सपेक्टेड होतं, खरं तर ह्यांना कल्प्रिट हा माणूस आहे, कारण ह्याला फक्त माहित होतं की ते आमच्यावर प्रँक करणार आहेत, आणि आम्हाला कोणालाच माहित नाही. आणि आम्ही जेन्युअनली म्हटलं
काय बोलताय तुम्ही? तो जो हे करणार होता केदार, मला वाटतं केदार जोशी होता, केदारला म्हटलं तुझं वय नाही तेवढा त्याचा अनुभव आहे, तू काय बोलतोयस? आणि असं सगळं ते सुरू झालं. त्याच्यामध्ये ह्याच्यावर फक्त 2 ते 3च वाक्य होती. हा सगळ्यात जास्त चिडला, हा निघून गेला, मग हा आमचे पण फोन घेईना. आणि मग निघून मुंबईला आला, पण पुण्याला पुण्यात होतो आणि आम्ही निघून पुणे मुंबईला आला. शोधतोय, अख्खं पुणे शोधतोय की हा कुठे गेला, ह्याला फोन कर, त्या मित्राला फोन कर, अरे संत्याचं काय करूया, पोलीस कंप्लेंट करूया का, कोणाचे अवधूत फोन गुप्तेने उचलत 80 फोन केले, अवधूत गुप्तेने हो हो हो. त्याचाही फोन उचलले कोणाचा. आणि तू म्हणजे 20-25 जणांची टीम मुंबईवरनं पुण्याला जाते, हा तो आपला एपिसोड करायचा आहे, आणि त्याच्यातला एक महत्वाचा माणूस गायब आहे, मिसिंग आहे. आता त्याचं काय करायचं माहित नाही. मग बघ कसं असतं SOS सिच्युएशन. विजू माने बिईंग अ रायटर अँड प्रोड्युसर ऑल्सो स्क्रिप्ट घेऊन बसला, दुसरं स्क्रिप्ट घेऊन लिहायला बसला. मी आणि बाबा गप्पा मारत बसलो. मग एक वेगळं स्क्रिप्ट घेऊन आला ज्याच्यात संतोष नाहीये. असं लिहावं लागलं मग आई एपिसोड. ग, अवधूत दादाचा एपिसोड येतो. बापरे. पण आता जरा बदललंय, म्हणजे या गोष्टीला किती 4-5 वर्ष आली. हो नाही, पण मला तुझी बाजू समजून घ्यायची, नेमकं तुला काय झालं. माझी काही बाजू नाही. गेला. तो फार निखळ मनाचा आहे, खरं सांगतो तुला. तो मनाप्रमाणे जगतो, मनाप्रमाणे वागतो. त्यावेळेला त्याला वाईट वाटलं, मला आत्ता तुमच्याबरोबर नाही राहायचंय, सॉरी, तो निघून गेला. इतकं पण त्यावेळेस तसं त्याचं व्हायचं. आता हळूहळू तो कदाचित मॅच्युअर झाला. मॅच्युअर आता तो आम्हाला हाकलतो. मला तुमच्याबरोबर वेळ नाही, कारण चालते. हो. तुम्ही ग्रो होताय ना मैत्रीमध्ये, म्हणजे ग्रो होणं हे खूप छान गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही खूप भंकस करताना आपण एकत्र असतो, दारू पिताना एकत्र असतो, खूप गोष्टी आपण एकत्र करायचा प्रयत्न करत असतो, कधी काम एकत्र करत असतो आपण. पण जेव्हा आपण एकत्र ग्रो होत असतो, म्हणजे मग मी इंटेलेक्च्युअली म्हणतीये, एक इमोशनली म्हणतीये, तर तुमच्यामध्ये तुम्हाला काय मैत्रीचे हे फरक जाणवतात? म्हणजे आज तुम्ही एकत्र आहात म्हणून तुम्ही इमोशनली किंवा इंटेलेक्च्युअली कसे ग्रो झालाय, मला समजून घ्यायला आवडेल. मला या बाबतीत असं आहे ना की ईश्वर ही संकल्पना आमचे गुरुजी आहेत, त्या गुरुजींनी ज्यावेळेला थोडीशी आम्हाला एक्सप्लेन करून सांगितली, त्यात ते म्हणाले की ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतात म्हणजे नेमकं काय होतं. तर माणसाचं हरिण नाही होऊ शकत. ब्लेसिंग्स काय करतात, दे म्हणजे बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ बनवतात. तुमचं सगळ्यात बेस्ट व्हर्जन बनवणं हे ब्लेसिंगचं काम आहे, ईश्वराचं काम आहे. ईश्वराने तुम्हाला बनवून झालंय, तुम्हाला द्यायचा तेवढा मेंदू दिलाय, द्यायची तेवढी बुद्धी दिली, द्यायचं तेवढं शारीरिक सामर्थ्य दिलंय, सगळं दिलंय. आता त्याचं बेस्ट व्हर्जन कसं यायला पाहिजे. तर म्हणजे समजा 4 लॅपटॉप आहेत, त्या 4ही लॅपटॉपची कॅपॅसिटी सेम असते, पण त्याला जी इंटरनेटची केबल लागली ना, त्याचा स्पीड किती आहे, तशी ती आपली ईश्वराशी जॉईन झाली. तर तसं आमच्या सगळ्यांकडेच टॅलेंट होतं. कोणी कधी सक्सेसफुल झालं, कधी तेवढं अपेक्षा इतकं नाही झालं. ह्याचं कारण कदाचित ते कनेक्शन असं मला वाटतं. आणि आता आमच्यात पण एक बॉन्ड जो असतो ना, तो कधीतरी फाटला पण होता, अगदी स्पष्ट कबूल करायचं तर. म्हणजे तर तो जसा जसा जुळत गेला ना, तसं आमची केमिस्ट्री जी इथे दिसते तीच आता त्या पडद्यावर मामाच्या गोव्याला जाऊ मध्ये दिसू लागली. बिकॉज वी हॅव बिकम, ॲज यू सेड, ग्रोईंग म्हणजे काय, फक्त एजनी नाही ना, बिंग बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. ते आता आम्हाला असं वाटतं की आम्ही झालेलो आहोत. वी आर बेटर व्हर्जन ऑफ आवर सेल्फ. आणि दॅट इज वाय वी थिंक की आता आपण या 7 इंचाच्या मोबाईल स्क्रीनवरून 70 mm पडद्यावर दाखवलं पाहिजे की येस, वी आर ग्रोईंग. मला एक असं वाटतं की बेटर व्हर्जन मित्र आपल्या कसं करत असतात. तर विजू माने जे कवी झाले, लिरिसिस्ट झाले, ते माझ्यामुळे झाले. त्याला कारणीभूत मी. हां, अगदी मी खरं सांगतो तुला, किस्सा सांगतो की इथनं आम्ही एकदा निघालो होतो रेकी करायला भोरला. तेव्हा पांडू सिनेमासाठीचं आपण रेकी करत होतो, आणि तेव्हा एक गाणं लिहायचं होतं आपल्या टेंबी नाकाच्या देवीवरती. हां, आणि तर ते मला म्हणाले की तू गाणं लिही. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी म्हटलं ठीक आहे लिहितो. तर म्हटलं लिही. म्हटलं असं कसं प्रवासात, माझं तसं नाही, मी शांत बसतो, मग मला ते कुठून तरी येतं गाणं, काहीतरी येतं, माझी साधनं आहे ती. आणि मी म्हटलं मी देतो तुम्हाला.
यू जस्ट डोंट वरी अबाउट. मग आम्ही तिथे पोचलो भोरला, आम्ही लोकेशन हंटिंग केलं, रूमवर आलो. त्यानंतर मात्र मी माझा बसलो, गप्पा बिप्पा झाल्या. मग हे झोपले, हे आणि मी एका रूममध्ये होतो, विजूदादा आणि मी. हे झोपले आणि मग मी ते लिहून काढलं. आणि एक क्षण येतो ना की यस, आता आपल्या हाताला ते मिळाले. आणि मग मी एकदम आनंदात सकाळी हे उठल्या म्हणलं कॉफी घेणार, म्हणले हो. मग यांना ब्लॅक कॉफी पाजली, म्हटलं फ्रेश आहात हो, आता मी तुम्हाला हे लिहिलेलं ऐकून दाखवतो. मग मी लिहिलेलं ऐकून दाखवलं. ते म्हणाले कुशा तू राहू दे, मी लिहितो. आणि मी लिरिसिस्ट झालो. मित्र कसे हेल्प करत असतात. अशी हेल्प मित्रांनी केल्यामुळे आज मला जरा बऱ्या कविता किंवा बरं काही गाणी जबाबदाऱ्या पडत गेला आणि तो क्रिएटिव्ह झाला. जबाबदारीने, हुशारीने नाही, जबाबदारीने क्रिएटिव्ह झालाय. पण मला इंडिव्हिज्युअली प्रत्येक जण ग्रो झालाय, होतोय. अजून सुरुवात झाली तेव्हा अगदीच रॉ होतो कॉलेजमध्ये. आता प्रत्येक जण आपापल्या परीने, आपापल्या क्षेत्रात त्याच्या परीने कुवतेप्रमाणे ग्रो होतोय. पण जेव्हा मला असं मनापासून वाटतं ना की हे माझे मित्र आहेत, एक कुणीतरी त्या एका ऍक्टरने म्हटलं होतं ना की दोस्त बहुत गिने चुने होते, बाकी सब भीड होती है ना. तर भीड खूप आहे, जिकडे आपण खूप सोपस्कार ठेवून, फॉर्मॅलिटीज ठेवून सगळ्या गोष्टी करून वागतो. आपण आपल्या आई वडिलांकडे, आपल्या घरच्यांकडे आणि आपल्या मित्रांकडे, ज्यांना आपण आपले समजतो. तर मला असं कधी आता मी पर्सनली सांगतो, आता मगाशी म्हणाल की हा रुसतो, हे जर मला बाहेरचं तिसरा कोणी जर माझी छेड काढली ना किंवा माझ्यावर काय बोललं ना, मला एवढं काय मनावर वाटणार नाही. कारण मला त्याशी काही घेणं देणंच नाही ना. मी त्याला तेवढं महत्व देतच नाही माझ्या आयुष्यात. मला राग येतो किंवा मी चिडतो, मी रुसतो, याचं कारण मी यांना महत्व देतो म्हणून. बट दे आर इम्पॉर्टंट फॉर मी. उद्या माझ्या आयुष्यात काही चांगलं झालं तर मला 4 लोकांनी वावा करण्यापेक्षा जेव्हा मित्र क्या बात आहे सांगत्या, तेव्हा जास्त बरं वाटेल. किंवा तिथे मी चुकलो तर 4 लोकांनी माझी चूक काढली ना, मला त्याचं काय वाटणार नाही. पण ह्यानी काढली तर मला हो रे, तर मला ते सिरियसली वाटतं. सो मी त्यामुळे त्या दृष्टीने विचार करतो. आणि मला असं वाटतं तुम्ही किती आयुष्यात ग्रो झालात ना पुढे, तुमच्या कमर्शियल लाईफमध्ये असा किंवा कुठेही, पण जेव्हा आपण आपले मित्र म्हणून भेटतो ना, आम्ही चौघे आहोत किंवा अजून काही लोक असतात, तुमच्या मित्रांकडे तुम्ही तसेच इमॅच्युअर्डच भेटा. कारण मला वाटतं की आयुष्यात तीच एक जागा असते, किती मोठ्या लेवलला गेल्यानंतर, जिकडे तुम्हाला तुमचं सगळं सोडून, हातचं सोडून वागता येतं. आणि मला वाटतं ती 4 माणसं आयुष्यात असावीत, ती 4 डोके आपल्या आयुष्यात असावीत, जिथे मला काही मॅच्युअर्ड वागायचं नाही, मला काही सांभाळायचं नाही, ती माझी माणसं आहेत. म्हणून कदाचित हे आहे. सो ग्रो होणं गरजेचंच आहे. आता जसं म्हणाल की आता विजू मानेकडून आम्ही इंडिव्हिज्युअली, आता मगाशी म्हणालच नाही की तो एक रडत होता म्हणून हा रडला, ह्याला माहित नव्हतं तो का रडतोय म्हणून तो रडला. मला वाटतं की आता विजू मानेकडे बघून ना, विजू आधी वेगळा होता, तो हुशार होता, सगळं होता, पण आता तो त्याचं ना इंटेलिजन्स करेक्ट ना इनकॅश करणं म्हणतात ना, तो करेक्ट चॅनलाइज करतोय. तो त्याचा बेस्ट व्हर्जन झाला. आता मला कसं आहे, त्याच्याकडे त्याचे एक गुरु आहेत किंवा त्यांनी त्याची हुशारी वापरली. आता आमच्याकडे त्याच्या एवढा इंटेलिजन्स नाही, पण मी त्याच्याकडे बघून तो काय करतोय ना, आयला हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. सो मी त्याच्याकडे बघून ग्रो होतोय. सो मे बी ही पण हेल्प होते. बरोबर. आणि काय नाही करायला पाहिजे ह्याच्याकडे बघून. बघितलं तुला मी ह्यांचं बेस्ट व्हर्जन कसं तयार करतोय. काय नाही करायला पाहिजे हे त्यांना मी शिकवतोय. लक्षात येत आहे तुझ्या? हाच आपला जगनियंता हाच आहे. सगळं विश्वरूप दर्शवायला देणार थोड्या वेळाने. नाही, पण तुला त्याचा कुशाबद्दल मी सांगितलं, तो ना बऱ्याच वेळेला असं अरे हा फक्त खूपच म्हणजे धमाल मस्ती वगैरे, पण ना तो खूप काय म्हणतात त्याला, इंटरनली खूप मॅच्युअर्ड आहे. समजून घेणं, समजून सांगणं की नाही नाही नाही, जो मी काहीतरी बोलतो हा, आमची ज्यावेळेला भांडणं होतात, मारामाऱ्या होतात आणि आम्ही जातो घरी, तेव्हा हा रात्री फोन करून, बाबा नाही असं बोलायला पाहिजे होतं बाबा. मी म्हणतो नाही तो संतोष बरोबर नाही वागला, तो असं नाही बाबा तू चुकलायस, उद्या जाऊन पहिले त्याला सॉरी म्हण, तू चुकलायस. आणि मग मला पण फोन करतो आणि मला बोलतो उद्याला पण बाबाची अशी मारूया ना, तू उद्या ये, त्याची तो वाटत लावूया आपण वगैरे. आणि मग पण ते बॅलन्स करणं. आम्ही वी आर फ्रेंड्स, वी आर लाईक अ प्लॅटर. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टचे आहोत. मी कुठेतरी असं वाचलं होतं की एक मित्र दुसऱ्या मित्राला विचारतो की यार दोस्त का मतलब क्या है. तर तो म्हणतो की यार दोस्त का कोई मतलब नहीं है.
जिसका कोई मतलब नहीं होता ना वही दोस्त होता है. वा. आम्ही तसे आहोत. आमचं काही स्वार्थ नाही आहे एकमेकांमध्ये. आणि आम्ही मित्र एकमेकांच्या सहवासात प्रत्येक क्षण आम्ही ग्रो होत असतो, प्रत्येक क्षण. आता तुला गंमत सांगतो, मी त्या दिवशी 2-3 दिवस पूर्वी आम्ही हा माझ्या मागे लागलेला की तू पॉडकास्टला असंच बसू नकोस, तू मेकअप करत बसत जा, तुझे हे ब्लॅक पॅचेस दिसतात, ते बरोबर दिसत नाही, असं नाही दिसत नाही. मी विजूला बोललो, विजू अरे एक मेकअप पण सांग ना, एक मेकअप करायला काय हरकत आहे, मेकअप. बाबा अरे मग तू ओरिजिनल कसं दिसतोस हे लोकांना कधी कळणार. आणि बिलीव्ह मी, तुझ्या ह्याही रूपावरती लोक प्रेक्षक प्रेम करतीलच की, तू असं कशाला तुला प्रत्येकाला मेकअप. आणि मला तेवढं पटलं, मी आईला सही बोलला, अरे हा ग्रो झालो ना मी एका क्षणात त्या, की यार हा करेक्ट आहे बोलतो हा. असं हा तर प्रत्येक वेळेलाच आम्हाला म्हणजे प्रत्येक क्षणाला गुरु बरोबर. म्हणजे एक म्हणते तू मगाशी ह्याने उदाहरण दिलं ना, 4 कम्प्युटर असतात, त्यातला जो एक कम्प्युटर असतो ना ज्याला इंटरनेटचं कनेक्शन लागलेलं असतं, बाकीचे 3 लॅन असतात त्याला. सो वी आर लॅन. अरे किती क्यूट आहे, ऍक्च्युली क्यूट आहे. आणि जरी कुशल मगाशी तसं म्हणाला तरी कुशलच्या तू कविता ऐकल्यास? मी कुशल त्याचं अत्यंत मच्युअर कविता खूप आणि खूप म्हणजे मला तेच वाटतं कुशलपेक्षा मला अजून एक कवी नेहमी आवडतो. तो आपल्यात राहतो. हम कवी कवी आहे. ज्याला गुलजारजी पण घाबरतात. कुशाबद्दल बोल. नाही पण मी कविमानच आहे. ऍक्च्युली हा म्हणजे त्याची मला वाटतं बायकोविषयीच तू काहीतरी लिहिलं होतंस, मला नेमकं आठवत नाहीये, पण मी ते इंस्टाग्रामवर वाचलं होतं आणि मला असं झालं होतं कुशल दादांनी हे लिहिलंय आणि हे इतकं सुंदर हा लिहितो असं. म्हणजे हो, तो खूप वेळा खूप छान लिहितो. मस्त मस्त. सुकून आहे आमचं. सुकून या नावाने तो लिहितो. सुकून या नावाने लिहितो. सो राईट. बायको विषयी लिहिलं कारण ते पकडलं नाही जात. त्यामुळे जाहीर लिहिता येतं. बघ यांचं एक माहितीये का, या म्हणजे नवरा बायको कसे मित्र असावेत एकमेकांचे. म्हणजे मैत्री काय फक्त मुलांमध्येच असते असं नाही. हा म्हणजे याला ज्या फेसबुकला मुली मेसेज करतात त्याला ह्याची बायको उत्तर देते. हे तुम्ही Crazy. जाहीर बोलायला नको. त्या मुलींना असं वाटतं की ते मी बोलत असतो. झालं त्या हो. मुलींना वाटतं की मी बोलत असतो. आता संपलं ते. नाही पण हा विषय काढलाच आहेस म्हणून की जनरली असं असतं ना की मुलं म्हणजे 4 मुलं एकत्र असतात, त्यांची मैत्री असते अनेक वर्षांपासूनची, कॉलेजमध्ये असतात, मग त्यांची लग्न होतात आणि मग जो टिपिकल एक स्टिरिओटिपिकल एक वाक्य की हा आता तर त्याचं लग्न झालं, आता तो काही आम्हाला वेळ देत नाही. तर हे किती खरं आहे सांगा मला, खरं खरं सांगा. आणि मी ना खरं सांगू अगदी मनापासून मी ऍक्च्युली ठरवलं होतं की लग्न झालं यांची तोंड नाही बघणार. हा मुद्दा वेगळा आहे. तोंडच नव्हती बघायची, भेटण्यात तर सोड तोंड नव्हती बघायची. पण लग्न झाल्यानंतर एकच चॉईस आहे, अजून जरा पाहिजेत. पण साल्यांकडे माझी खूप सिक्रेट्स मला बघावी लागतात. बघावी लागते, हजेरी द्यावी लागते दर याला येऊन. त्यामुळे लग्नानंतरही मी यांना भेटतोय त्याचं कारण तेवढंच आहे. मी माहितीये ना, मी काय माझी शेवटची इच्छा माहितीये ना, काय? दादा सांगा. तुमची शेवटची इच्छा पण त्यांनी त्यांना सांगितलं. माहितीये, त्यांना सांगून ठेवली माझी शेवटची इच्छा काय ती. म्हणजे समजा हा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट झाला आणि हा आता इथे मरणार, तडपडतोय. तडफडतोय. ऍक्सिडेंटच का? समज काय पण झालं, काय पण तडफडतोय महत्वाचं, ती त्या जिवंत आहे म्हणजे. समजा तो 98व्या वर्षी वृद्धापकाळाने आपल्याला कळलं की हा मरतोय. हा. म्हणजे तो- असं कळलं की आता सगळ्यांनी पाणीची वेळ आली आहे, हा जाणार. तर त्यावेळेला आपण काय करायचं, याला पाणी पाजायचं का नाही? हॉस्पिटलला न्यायचं का नाही. डॉक्टर बोलवायचे नाही. पहिलं काय करायचं तर याचा मोबाईल घ्यायचा, तो फोडायचा, तो जाळायचा, त्याची राख समुद्रात टाकायची. याची इच्छा आहे. मग मला वाचवायला या, मग काय ते पाणी पिणे. मग बघा काय कारण उषा कारण पाठ त्याच्या- करून बसलं, रिएक्शन आली. कारण त्याच्यानंतर जर का मी वाचलो तर तू वाचत नसतो. तर तू काय वाचत नाहीस. नाही पण हे कन्व्हिक्शन म्हणजे तू सांगतोयस 98व्या वर्षी सुद्धा, म्हणजे तरी सुद्धा तुला मोबाईलच पहिले तोडवायचा आहे. हो 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 हो. मला नाही वाचवायचं. मला वाचा. अरे हो, म्हणजे विस्मृतीत गेला असेल समजा यांना पण. अरे हो हो, हे राहिलं नाही का? आई गं.
असं गुप्ते म्हणाला होता माहितीये, गुप्तेचं मध्ये ऍडमिट केलं होतं. गुप्तेला असं ना त्याला चेस्ट पेन झालं होतं, तो साहेबांकडून निघाला होता मीटिंग करून, आणि त्याला चेस्ट पेन स्वतः, मग त्यांनी दुसऱ्यालाच फोन केला की मला त्याला ऍडमिट, त्यांनी आमच्या ग्रुपवर मेसेज टाकला होता, मला ऍडमिट केलेलं आहे, मला जर काही झालं तर माझा फोन खोल समुद्रात फेकून द्या. हे गुप्ते म्हणजे कोण? अवधूत गुप्ते, वाव, रील मिळालेला आहे. या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक, ओ गॉड. सर्वार्थाने कलाकार. सर्वात तारीखाला. नाही, पण आपण होतो ऍक्च्युअली ह्या विषयावरती की लग्न झाल्यानंतर खरंच मैत्रीमध्ये काही फरक पडतो का? माझी बायको म्हणाली आहे की आता मित्रांबरोबर जायचं नाही वगैरे. हे जर असं काय बोलले असते तर तिकडेच भनकावला असता. हे काही बोलतील की बरे बायको बोलली आहे आता जायचं नाही म्हणून, तिकडे उलट टांगून. म्हणजे मैत्री पोटी नाही पण भीती पोटी आम्ही. मला असं वाटतं ना, मित्र सोबत असणं हे एक तुम्हाला डोपामाइन आहे. तो तास तुम्ही सगळ्या जगातल्या विवंचना, तुम्हाला दिवसभरात झालेले अपमान, शूटिंग सेटवर झालेले त्रास, सगळं विसरून तुम्ही इतके रिफ्रेश होता ना, तुम्हाला जगण्याची पुन्हा नव्याने ऊर्जा मिळते आणि पुन्हा नवा दिवस तुमचा सुरू होतो. डोपामाइन आहे. खरंय. पण तुम्ही आता हे जे सगळं सांगताय हे खूप खरं आहे एका अर्थी, पण काही वेळा ना म्हणजे हे सगळं खूप गुडी गुडी वाटतं, पण म्हणजे मैत्रीच्या नात्यामध्ये सुद्धा अपेक्षा पण खूप असतात ना, की असं नसतं की आपल्याला म्हणजे एखाद्याकडनं अपेक्षा असेल आणि ती त्यांनी पूर्ण नाही केली तर आपण दुखावले जाणारच असतो आणि मग ती फूट पडणार असते, कदाचित दुरावा येणार असतो. तर हे तुम्ही कसं ऍक्सेप्ट करताय? कारण 4 लोक एकत्र इतके वर्ष टिकून राहणं, टचवूड तुम्ही टिकलायत, पण हे फार अवघड वाटतं मला. आणि मगाशी तू उल्लेख करताना असं म्हणालायचही की असं झालं होतं मध्यंतरी काळात की तुम्ही थोडेसे वेगळे झाला, तुम्ही तुमच्या दुरावा आला, तर हे कसं म्हणजे तुम्ही? मी उलट तुला सांगू, तुझ्या प्रश्नाच्या एक्झॅक्टली उलट माझं मत आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे, जर नातं घट्ट करायचं असेल तर ते निरपेक्ष असावं. अपेक्षा, दुःख कसलं असतं? अपेक्षा भंगाचं. त्यापेक्षा जगात दुःखच नाही, दुःख तेच असतं. आणि माझ्या आयुष्यात आता हे 4 दिसतायत तर असं नाही, आमचा ग्रुप खूप मोठा आहे, पण कधी कधी काय होतं की ह्या जर अपेक्षा ह्याने पूर्ण केल्या नाहीत तर हा माझा मित्र नाही. तो म्हणजे अगदी साधी अनेकांना अनुभव असलेलं उदाहरण सांगतो की एखादा मित्र तुम्हाला सातत्याने पैशांची मदत मागत असतो. आपण मैत्री ती करतोही, एकदा केली, 2दा केली, 3दा केली, 4थ्यांदा केली, आणि त्यानंतर लक्षात येतं की हे थांबतच नाही. तो आपल्या मैत्रीचा एक डिसएडव्हान्टेज ज्याला म्हणतो तो घेतोय. तर त्यावेळेला जर मी त्याला असं म्हणालो की मी पुढचे पैसे तुला देईन पण तू माझे आधीचे पैसे मला दे, मग देईन, की मग तो मैत्री तोडतो. मग त्याच्यासाठी जगातला सगळ्यात वाईट माणूस विजुमानी असतो, मग त्याला जगातला सगळ्यात स्वार्थी माणूस विजूत दिसतो. तोपर्यंत नाही दिसत की ज्या वेळेला आधी मदत केलेली असते त्याला त्यावेळेला तो दिसू लागतो. बरोबर. माझं म्हणणं तिथेच आहे की अपेक्षा करू नकोस तू. आणि मला करेक्ट करायचं आहे याच्यात. विजूचं म्हणणं की तो त्याला पैसे दिलेत, तो इतक्या वेळा पैसे देतो म्हणजे पैसे परत करत नाही, यापेक्षा मला असं वाटतं की ते पैसे तो जे वापरतो जेव्हा कानावर पडतं ना की तो त्या पैशाचा करेक्ट वापर करत नाहीये. तिथं खूपच त्रास होतो. तो स्वतःसाठी पण, स्वतःच्या ग्रोथसाठी पण वापरत नाहीये, फक्त तो त्याचा दुरुपयोग करतोय आणि मला ग्रँटेड धरलंय की मी देतोच आहे. त्यावेळेला विचार करावा लागतो आणि मग बोलावं लागतं. सो पैसे परत घेणे हा मुद्दा नाहीये, पण ते घेतलेच आधीचे, त्याचं केलंच काय, आणि जे जर कळलं की त्या पैशाचा यांनी विचित्रच वापर केला आणि त्याला ती सवय लागली तेव्हा मग ते पाऊल उचलावं लागतं. मी तो त्यातलं उदाहरण, खरं उदाहरण सांगतो. अगदी काय ऑन कॅमेरा बोलायला काय हरकत नाही. माझा एक मित्र आहे, त्याला मी काही लाख रुपये एकदा दिले, त्याने ते परत दिले, मग त्याने परत मागितले, त्याला घरासाठी हवे होते. बरं, घरासाठी म्हणजे स्वतःच्या घरासाठी नाही, त्याने एक इन्व्हेस्टमेंट केली होती, त्याने घेतलं. ठीक आहे, मी त्याला काय म्हटलं की तू घे पैसे, आपण मैत्रीत पैसे देतोय, मी तुला अनेकदा दिलेत. त्यानंतर असं झालं की मी त्याला पैसे देत असताना सांगितलं होतं की 8 महिन्यांनी गणपती आहेत, माझ्याकडे गणपती हा उत्सव खूप मोठा असतो आणि मला त्यावेळेला पैसे लागतील, तर मी गणपतीच्या 1 महिना आधी तुला आठवण करेन की माझे पैसे द्यायचे. मी तसं आठवण केली
हो म्हणाला. गणपतीच्या आधी पण आदल्या आठवड्यात आठवण केली आणि त्यावेळेला त्याने सांगितलं नाही रे मी नाही देऊ शकत. तर मला असा त्रास झाला की बरं असं पण नाही ना की तुझी अदरवाईज मेडिकल गरज असती किंवा खरंच तुझं आता घर तुला विकत घ्यायचं आणि ही कसली तू इन्व्हेस्टमेंट केली होतीस म्हणजे जी तुझ्या दुसऱ्याच्या पैशाने कसली आयुष्यात ह्या investment? पैशांनी करतोयस आणि त्याला ज्यावेळेला ते पैसे पाहिजे तेव्हा तू परत देत नाही. मग मी त्याला एक मोठा मेसेज लिहिला. तो दिवस आहे आणि आजचा दिवस त्या माणसाने मला कधीही फोन केलेला नाही. जो माणूस अत्यंत जवळ होता त्याने फोनही केला नाही. का तर विजूने मला असा एक मोठा मेसेज पाठवला. सो ऍट अ टाइम्स इट हर्ट्स. अपेक्षा वर्ष एकत्र होता मी पण कधी आमच्या मनात एकमेकांबद्दल असूया नाही. उलट आहे तर अभिमानच आहे की कुशल त्याच्या ह्याच्यात मोठा झाला, जगभर फिरून आला. संतोष मोठमोठे हिंदी सिनेमे करतोय त्याच्या आणि आम्हाला अत्यंत अभिमान आहे. विजूची तर ग्रोथ बघितली मी एका म्हणजे बैठ्या घरापासून आज एवढ्या मोठ्या बंगल्यात त्याचं हे झालं ही ग्रोथ. आणि आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही अभिमान सांगतो की आमचे मित्र असे आहेत आणि असं शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं. करेक्ट आहे. आज आमच्यासाठी टेरेस असूया असते आमच्या मनात एकमेकांबरोबर जळणं असते. हा मोठा झाला, मला नाही मोठा केला, मग मला नाही बरोबर घेऊन गेला, असं तर कधीच नाही. आणि आमच्या चौघांचाही स्वतःच्या टॅलेंटवर स्वतःच्या मेहनतीवर विश्वास आहे. ऍब्सोल्युटली. आणि अपेक्षा ठेवणं सुद्धा चूक नाहीच आहे. हा मुळात स्थायी स्वभावच आहे माणसाचा. ती आपसूक येतच म्हणा. पण आमच्या अपेक्षा पण आमच्या फार भातुकलीतल्या अपेक्षा आहेत. फार काय नाही की आम्ही जर जमणार असेल तर बाबांनी येताना घेऊन यावं. विजूकडे आहेच. मला काय ही भातुकली नसते रे, ही भातुकली नाहीये. त्याची पहिली फिल्म ओजिरी ती मी केली आणि त्याच्यानंतर मी मध्ये त्याच्यात मधल्या 9 फिल्म मध्ये मी नव्हतो. आता ही डायरेक्ट त्याची 10वी फिल्म बरोबर ना. ही 10वी फिल्म आहे ना तुझी. ही 10वी फिल्म करतोय. इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे असं होतं की अरे विजूमाने म्हटल्यावर ते अभिजित असणारच, विजूमाने म्हटलं अभिजित असणारच. आणि मला प्रत्येक नट येऊन विचारलं किती कुसके नट असं पाहिजे ना. त्याला माहिती आहे अभिजित नाही आहे याच्यामध्ये. अरे विजूमानीची फिल्म आहे म्हणजे तू असणारच ना. अरे नाही आहे मी त्याच्यात. तू नाहीस का नाही म्हटलं नसेल त्याला नसेल वाटलं मला घ्यावं असं. माझ्या लायक एखादा नसेल रोल वाटला. पण त्याच्यामुळे आमच्या मैत्रीत किती अंतर पडलं नाही. राग आला मला माझा त्याला माहिती आहे. मी जाऊन तोंडावर बोलणार त्याच्या. मी आडून मला असं नाही. मी जाऊन त्याला तोंड विचारणार हे बाबा काय तू मला का नाही घेतलं फिल्ममध्ये मला सांग. अच्छा असं आहे बाबा तर असं आहे त्याचं कारण असं आहे तुम्ही तुला नाही घेऊ शकतो. ओके ठीक आहे चल नो प्रॉब्लेम. त्याचा मी बाजार करत बसलो नाही. विषय संपला तोंडावर बोलून. त्याचं म्हणणं मला पटलं विषय संपला. आमची मैत्री राहिली तशीच. अपेक्षा नाहीच कुणाही कडून की त्याने माझ्याशी असं वगैरे पाहिजे, त्याने मला हे काम दिलं पाहिजे, त्याने मला प्रत्येक पिक्चर मध्ये त्याचे काम केलं. अरे काय हे काय जबरदस्ती नाही आहे. आणि मी काय घरी बसून नाही माझी कामं आहेतच चालू. रादर आम्ही कसे मित्र आहोत माहिती का. आम्ही चौघं की विजू दादा म्हणाले की आपल्याला एक फिल्म करायची हे त्याचं बजेट आहे आणि ह्याच्यामुळे आपल्याकडे कमी बजेट आहे कारण त्यांच्या फॅमिलीचे जेवढ्या फॅमिलीत स्त्री आहेत. त्याच्या आधी अशी सुरुवात झाली होती की मी म्हटलं की हे बजेट आहे बघा आपण चौघांनी मिळून फिल्म प्रोड्यूस करूया. ज्याच्याकडे जेवढे पैसे आहेत ते पण समाव कोणाकोणाचे इंडिव्हिज्युअल सगळ्यांचे प्रॉब्लेम झाले आणि म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे चला नाही जमत आहे तर मी करतो प्रयत्न आणि मी माझ्या प्रयत्नाने ती प्रोड्यूस केली शेवटी. आणि ज्या पद्धतीने त्यांनी पैसे उभे केले ते थोडंसं आम्हा सगळ्यांसाठी मोठी गोष्ट आहे. घरातल्या सगळ्या ते होत असतं दागिने सगळे गहाण पडलेत आत्ता यांचे. ओके. आणि सो त्याची जाणीव पण आम्हाला आहे. त्यामुळे ह्या दिवसात आपल्याला सिनेमा उरकायचा आहे त्यामुळे आम्ही सगळे कंबर कसून उभे आहोत. त्याच्यामध्येच आम्हाला त्रास कधी होतो की कुशा तुझी रिॲक्शन बरोबर नाही आली आहे वन मोर घे. म्हटलं नाही वाटतंय रे वेळ नाही वाटत आहे. एक मिनिट ए विजू अजून एक घेऊयात आपण असं म्हणून बाबा येणार. संत्या मला सीनच्या आधी सांगणार की मला असं वाटतं की इथे तू हा पंच टाकलास तर बरं होईल. मग आम्ही विजूदादांना विचार. सो आम्ही एकमेकांचं काम कसं बेटर होईल बेस्ट होईल ऑलवेज आणि आपल्याला दिलेल्या टाइमलाईन मध्ये ते कसं होईल ह्यासाठी आम्ही झटतो आहोत. आम्ही ती दहीहंडी बांधणारे मित्र आहोत.
कुणी का पुढे ना, विजय आपल्या मंडळाचा होणार आहे. किती भारी उदाहरण आहे. वाव, खूप छान. कौतुक सांगतो तुला. बाबा आहे ना बाबा, तू आता त्याच्याबरोबर दुसरा पॉडकास्ट कर. बाबा वेळेत आला तर कदाचित चंद्र फिरायचा थांबेल, पृथ्वी मोठी होईल, असं काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे तो वेळेत येईल. हिच्या पॉडकास्टला वेळेत गेलेलो. किती कशाला लवकर आला? हो, त्या दिवशी आम्ही म्हंटल चंद्र का थांबलाय. आजही बघितलंस तू. पण सिनेमात असं आहे की सकाळी 7च्या शूटला मी बरोबर 7:01 कॅमेरा रोल केला होता. तिथे मात्र त्याने ते सगळं पाहिलं की नाही, मग तर रात्री किती उशीर होऊ दे, तो सकाळी वेळेत येऊन तयार होऊन ते कॅमेरा समोर तिघही उभे होते. म्हणजे एकटा बाबाच असं नाही, पण तिघही तिथे उभे होते. म्हणजे ते सगळं त्यांनी त्या अर्थाने कॉन्ट्रीब्युट केलं. म्हणजे मित्र कसा नसावा? मी एक 4 ओळी लिहिल्या होत्या, सांगू? हो, ऑफकोर्स. मैत्री कशी हवी? मैत्री गहरी हवी, समुद्रासारखी गहरी हवी, पण लाटांसारखी लहरी नको. मैत्री समुद्रासारखी गहरी असावी, पण लाटांसारखी लहरी नको. जगण्याची त्यात धुंदी असावी, पण बेधुंद आणि जहरी नको. वा वा वा, जहरी नको. जे टॉक्सिक मित्र असतात, डॅमेज करणारे, ते नको आता आपल्याला. करेक्ट. क्या बात आहे. 4 ओळीत त्याने सांगून टाकलं. खरंच म्हणजे, आणि तसे मित्र नकोतच की जे तुमचा कॉन्फिडन्स मोरल डाऊन करतात, निगेटिव्ह व्हाइब्स आणतात. आणि मला सम हाऊ आय डोंट नो, मला ते पटकन जाणवतात. आपण जर बसलोय आणि मला जर लक्षात आलं की एक व्यक्ती इथे आहे की जी अत्यंत निगेटिव्ह वाईब घेऊन इथे आहे, तर मी तिथून शक्य तितक्या लवकर आणि त्या व्यक्तीच्या शक्य तितक्या लांब जातो. कधीच मी परत त्या व्यक्तीला जवळ करत नाही. तो त्याचं लखलाप, त्याला त्याचं जे काय असेल. ऍब्सोल्युटली. आणि आम्हीच वागतो असं नाही, प्रत्येकाने हे करावं. ज्याला असं वाटतं ना की हे टॉक्सिक आणि फार आपल्याला त्रास देते, नाही मनवणं, एखादा चिडतोय, आता मी चिडतोय, पण सतत तेच करत राहिलं तर कंटाळा नाही घेणार त्या गोष्टीचा. बरोबर. पण कुठेतरी काय नाही रे, हे आहे, पण हे गोष्ट आहे ना, त्याच्याकडे काहीतरी पॉझिटिव्ह असावं. मला वाटतं ते जास्त वर्क करावं प्रत्येकाने, ते झालं पाहिजे. तुला काय वाटतं? जे विजू बोलत आणि माझ्या शब्दाबाहेर नाही तो. मी बोललो ना बाबा, ह्याने सांगितलं करेक्ट बोलला तू, आमच्या घरातलंच बोलला तू. तू ओरडल्यावर काय करतो बाबा? आधी बाबा ओरडतो. काय झालं, बाबा ना आमच्यावर खूप दमदाटी करतो. आमची शरीर यष्टी नाही ना त्याच्याबरोबर भांडण्याची. हा, नाहीतर मी तर ना फक्त मी 10 फूट लांब असलो ना त्याच्यापासून, मी तर ना 10 फूट लांब असलो ना, मग मी त्याला रिॲक्ट करतो. 10 फूट नाही येऊ शकत. काय पण होते, वाघाची उडी 4 फूट आहे, आपल्याकडे नाही येतो. तो 10चा 9 झाला की परत 10 होतो. आणि त्याला कळत नाही मारामारीत की आपण ज्याला समोरच्याला मारतोय त्याचा देह किती आहे, ते लक्षात नाही घेत. तुम्ही मारामारी करता? बापरे, काय सांगितलंय ना तुझ्या पॉडकास्टला त्यांनी. एखादा माणूस मारताना चिडला तर काय काय फेकून उचलून मारू शकतो सांग? म्हणजे समजा तुला चीड आली, तुझ्या आजूबाजूला काय काय तू उचलून फेकून मारू शकतोस? नाही, इथे जे काय दिसतंय तुला काय दिसतंय इथे ग्लास सोडून मी सगळं मारीन. जे काय, चला ग्लास एवढा चिड आहे, ग्लास पण जे दिसेल ते ग्लास फेकून मारशील. आणि काय उशी, काय काय उशी, फ्लावर पॉट, बाटल्या, सगळं हातातलं घड्याळ काढून मारशील, पट्टा काढ, चप्पल काढ. तू तुझ्याच मित्राला उचलून फेकून मारशील दुसऱ्या मित्राला. आय नो दिस. एक तीर में दो काही निशान. सापडला नाही म्हणून त्यांनी विजू बनायला उचलून दुसऱ्या मित्राला मारलाय. आम्हाला कळेना राग त्याच्यावर होता का विजू मानेवर होता. हा बिचारा खरंय. आणि नाही, मी तेव्हा सुद्धा एवढीच हसले होते फर्स्ट टाइम जेव्हा मी हा किस्सा ऐकला होता, आणि अजूनही मला याच्यावर विश्वास नाही बसत आहे. प्लीज. बापरे, खरंच फेकला होता त्याने, आणि त्याला ते वाटत नाही काही. आता त्याचा हात बघ, तो याने मारतो, ह्याने पण नाही, हे ना हे असं मारतो इथे तो, बापरे. आणि जोरात मारतो. त्याला कळत नाही, त्याला वाटतं मी टच केला. तेव्हाच काय तो वागलाय फक्त विजू, नाही तो आयुष्यात कधी वागत नाही. एकदा आमची मारामारी झाल्या एका हॉटेलमध्ये. काहीतरी झालं, आमच्या हॉटेल बार मधल्या मारामाऱ्या तर खूप आहे. त्यात एक खूप मोठी मारामारी झाली. म्हणजे
ते एक तर चिंचोळ हे होती गल्लीत. का झालं सेंगा ते पण सांगा ना, का आम्हाला झालं प्यायचे म्हणून अख्खा हॉटेलमध्ये किस्सा जात नाही. मग. आम्हाला मारामारी करायची म्हणून हॉटेलमध्ये जातो. अख्खा किस्सा हा खगेश. नाही, तो नको. नाही हवा. आता आपण या टेबलला आहोत आणि मध्ये समजा एक 4-5 टेबल आहेत आणि एक तिकडचं टेबल आहे. आम्ही दुसऱ्या टेबलला बसलो आणि इथे एक टेबल आहे. तर वेळ पण खूपच म्हणजे 2-2:30ची होती आणि खूप कल्ला चालला होता. सगळे ना खूप मोठमोठ्याने बोलत होते आणि ह्याचं डोकं फिरलं होतं की अरे काय बोलतोय ते कळतच नाही यार, किती मोठमोठ्याने बोलतात. आणि हा जोरात ओरडला, "Shut up!" असं ओरडल्यानंतर अख्खा बार शांत, पिन ड्रॉप सायलेन्स, कोणीच बोलेना आणि सगळे स्टॅच्यू केल्यासारखे असे झाले. आणि तिकडच्या टेबलवरचा एक माणूस तो उठला. तू शटाप बोलतोस असं म्हणून त्याने बाटली अशी उचलली. आता आमच्या लक्षात आलं की आता भाई अभि तो क्लायमॅक्स आहे. आम्ही आपले शोधतोय हाताला काय लागतंय, कारण आता तो निघालाच आहे. तो मारायला यायला. हा, तो 2.5 पावलं मोजत तो घोड्यासारखा चालत पायाच्या वेण्या घालत. तो यायला लागला आणि असं धरलंय आणि आता की बाबाला तो काहीतरी बोलणार एवढ्यात तो गेला आणि तो जो मागचा माणूस होता आमच्या त्याच्यावर ओरडला, तू काय शटाप बोललास. तो मागचा माणूस म्हणे, मी नाही बोललो, तू काय माझ्या अंगावर धावून आला. आणि ती 7-8 जण आणि ही 7-8 जण हे भांडतायत. मारामारी, युद्ध, फेकून बाटल्या मारतायत. म्हणजे खरंच अशी आधी दाखवलं ना आता, आम्ही टेबलवर असे होतो आणि वरनं बाटल्या चालल्यात, मिसाईल जातात ना तसे असे चालले तिकडनं ऍस्ट्रेस पडतायत आणि आम्ही इथे संपत, चल अरे थांब संपवतो. आणि एक मारामारी जिथे होती तिथे अशी मारामारी झाली, चिंचोळा असं होतं आणि बाबा ते ह्याने मारतो ना, तर एक जण ओरडला, अहो मला मारताय, मी तुमच्याच बाजूने. सॉरी. तो बिचारा आमच्या बाजूने समोर त्यांना मारत होता. तो ऍक्टर आहे वगैरे म्हणून त्याने बाबाने त्याला सुरू केलं होतं. डेंजर. खरंच प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल होतं. संत्याने सेल्समन म्हणून काम केलं माहितीये तुम्हाला, घरोघरी जाऊन प्रॉडक्ट विकायचा. मी त्या सगळ्या प्रवासात तुझ्या सोबत आहे. आणि मी